मेनकेनं विश्वामित्राचा तपोभंग केला होता, तर हिरकणीने गड उतरून बाळाला दूध पाजले होते. दोन विरुद्ध प्रसंग आहेत. मेनकेनं विश्वामित्राचा तपोभंग केला होता, तर हिरकणीने गड उतरून बाळाला दूध पाजले होते. आता तुम्हीच हे ठरवायचं आहे, नारी महान का आई महान. आता तुम्हीच हे ठरवायचे आहे, नारी महान की आई महान. कारण कारण प्रत्येक आई ही नारी असतेच. कारण प्रत्येक आई ही नारी असतेच. पण प्रत्येक नारी आई होईलच असं नसते. प्रत्येक नारी आई होईलच असं नसते. जे काय वेगवेगळे प्रसंग ऐकतायत ना, त्याच्यामुळं ही कविता सुचली. त्याच्यामुळे तुम्हीच ठरवायचं आहे आता की स्त्री म्हणायचं, आई म्हणायचं की अजून काही वेगळं म्हणायचं. कॉमेंट बॉक्समध्ये नक्की मला सांगा. आणि जर ही कविता आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक करायला, कॉमेंट करायला विसरू नका. अगदी खरंच. मी कवी पार्वतीनंदन उर्फ चिरंजीव प्राध्यापक गणेश बाहेकर.